नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी अँड ॲग्रिकल्चर बाय विलास पवार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमचे कॉल मेसेज मी पाहत होतो. काही कमेंट्समध्ये सुद्धा विद्यार्थी कमेंट्स करत होते. आपण एक व्हिडिओ बनवला होता, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रतिसाद दिलात. 50,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत तो व्हिडिओ पाहिला आहे. त्या व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट्स केली की सर ग्रामसेवकसाठी स्पेशल एक व्हिडिओ बनवा, कारण की आम्हाला ग्रामसेवक भरतीची तयारी करायची आहे आणि ग्रामसेवक भरती आम्हाला 100% ग्रामसेवक व्हायचं आहे. याच्यासाठी खास मी व्हिडिओ बनवणार होतो, परंतु मला काही दिवसापूर्वीपासून एक 8 दिवस हा मधला काळ जो आहे तो वेळ नव्हता, म्हणून मी आज हा तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवतोय. आणि मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर या व्हिडिओवरती नवीन असाल, सर्वप्रथम आपण जिल्हा परिषदच्या तांत्रिक प्रश्नांसाठी जे काही जिल्हा परिषदमध्ये होणारी 18,939 पदं आहेत, त्या पदांची आपण पूर्ण तयारी आपल्या या यूट्यूबवरती करून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला जे काही नवीन अपडेट्स आहेत ते अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत. काल जिल्हा परिषदेची ट्रायल पण झाली, वेबसाईटची ट्रायल त्यांचं चालू आहे. विद्यार्थ्यांना काय समस्या येतील का, ह्या सर्व गोष्टी चालू आहेत. जाहिरात कधीही येऊ शकते, 8 दिवसात येऊ शकते, 4 दिवसात येऊ शकते, किंवा उद्या पण सकाळी डिस्प्ले होऊ शकते, सांगता येत नाही. भ्रमात राहू नका, कुणाच्याही म्हणजे निगेटिव्ह बोलणाऱ्याच्या संपर्कात राहू नका, कारण की ते म्हणतायत काय काय कोण म्हणते गाजर आहे, कोण म्हणते काय आहे. हे अनेक विद्यार्थी जे अभ्यास करत नाही ते काहीही म्हणतात. त्यांच्यामुळे तुम्ही त्यांच्या ह्याच्या विश्वासावरती बसू नका. जाहिरात 1000% येणार आहे, कारण की IBPSनं पूर्ण जी काही ग्रामसेवकसाठी जी काही लिंक बनवले फॉर्म भरण्यासाठी, ते सुद्धा चेक करून त्यांची झालेली आहे. त्याच्यामुळे भरती होणार आहे. आपण या पदाचा अभ्यास कसा करावा याच्या संदर्भामध्ये आपण बोलूया. ओके, नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, आणि तिथे घंटी आहे बघा, बेल आयकॉन म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरती प्रेस करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि मी तुमच्यासोबत ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत मी येऊन जाईल. ओके, तुमचे कोण मित्र असतील ज्यांना 12वीला 60% असतील, त्यांना नक्की सांगा हा व्हिडिओ बघायला, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर तुम्ही ग्रामसेवकची तयारी करणार असाल तर. नसेल करणार तर पाहिल्याबरोबर बंद करा, काही अडचण नाही. ओके, आता बघा, यामध्ये बघा आपण काय म्हणतोय की ग्रामसेवकच्या 4,000 पेक्षा जास्त जागा आहेत, आणि हे 4,000 जागा म्हणजे आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे खूप महत्त्वाच्या म्हणजे कसं, 4,000 जागा म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेला 100-150 येणारच आहेत, यामध्ये काही शंका नाहीये. 4,000 पेक्षाही जास्त जाहिरात येऊ शकते, पण त्याच्यापेक्षा कमी येणार नाहीये. लक्षात आलं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपण ग्रामसेवक पदाची ज्यावेळेस तयारी करतोय त्यावेळेस आपल्याला अभ्यासक्रम जी काही नवीन सिलेबस आहे, तो नवीन सिलेबस काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नवीन सिलेबसनुसार आपल्याला अभ्यास केलं पाहिजे. आता बघा काय असतं की एकदा जाहिरात आली की 1760 क्लासेस ओपन होतात. एकदा जाहिरात आली की कुणीही म्हणतं मी घ्यायलो म्हणून. ओके, शेवटी तो डाटा महत्त्वाचा आहे. आपण जे शिकवतोय तो महत्त्वाचा आहे. तुम्ही काय शिकताय तेही महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतं की बाबा इथं स्वस्त आहे, चला इकडं, ही स्वस्त आहे, चला इकडं, असं काही नसतं मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं, सर्व गोष्टी विकत भेटतात, परंतु अनुभव हे विकत भेटत नाही, हे लक्षात ठेवा. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला हे तांत्रिक प्रश्न असेल किंवा ग्रामसेवकची बॅच असेल, अगोदर चेक करा डाटा काय आहे, तुमचा बेस काय आहे. 12वी आहे, डिप्लोमावरती परीक्षा होणार आहे, आणि तुम्ही डिग्री आणि PhDचं जर शिकत असाल तर अर्थ नाही. तुम्हाला 10वीची परीक्षा द्यायची आहे, तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं नाही. ग्रॅज्युएशनचा पेपर वाचल्यानंतर 10वीला मार्क कसे पडतील भाऊ, तुला 10वीचंच वाचावं लागेल, तेव्हा तुला 10वीचा पेपर सोपा जाईल. वाचतोय ग्रॅज्युएशनचं आणि पेपर देतोय 10वीचं, असं जमत नसतंय.
लक्षात ठेवा, हे स्पर्धा परीक्षा आहे. तोपर्यंत तुम्ही एक लक्षात ठेवा, आपण पेपर विश्लेषण बघूया आणि हा सिलेबस पूर्ण कव्हर करून घेऊया. नेमकं काय आहे, कसं आहे, ह्या सर्व बाबी करून घेणार आहोत या माझ्या 10 ते 12 वर्षाच्या अनुभवामधून. कारण की या 12 वर्षामध्ये किती ग्रामसेवक झाले, एक शेकडो विद्यार्थी, 1000 विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले असतील. प्रत्येक पंचायत समितीला म्हणलं तरी हरकत नाहीये, एवढे विद्यार्थी ग्रामसेवक झालेत मित्रांनो. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि जुन्या प्रश्नपत्रिकेचा, तुमच्या माहिती एक लक्षात ठेवा, जुन्या प्रश्नपत्रिकेचा आणि आता नवीन सिलेबसचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. मी सरळ सांगतो, जुन्या प्रश्नपत्रिका म्हणजेच जुन्या प्रश्नपत्रिकेसाठी त्यांनी डायरेक्टली केसागरचं कृषी घटकचं पुस्तक वापरायचे, रंजन कोलंबे सरांचं पुस्तक वापरायचे, रामचंद्र साबळे सरांचं पुस्तक वापरायचं. परंतु आता नाही, आता ते वाचून फायदा नाही. काही लोक म्हणतात ते वाचा. अरे कशाला वाचा, सिलेबस काय दिलंय आणि तुम्ही काय वाचायला सांगताय, बरोबर आहे का? सिलेबस दिलंय कृषी पदविका दर्जाचं आणि तुम्ही कोणते पुस्तक वाचायला सांगताय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुस्तक काय रेफर केले पाहिजे. ओके, आता बघा याच्यामध्ये, याच्या अगोदर तुमचं आपलं एक तुम्ही प्ले स्टोअरमध्ये पाहिलं असेल तर जिओग्राफी अँड ॲग्रिकल्चर PV सर नावाचा ॲप आहे बघा. हा लोगो आहे, ह्या लोगो आणि हा पूर्ण ॲप आहे. ओपन इन्स्टॉल करा आणि ओपन करा. तुम्हाला सगळ्या काही गोष्टी त्याच्यावरती पाहायला भेटतील. अनेक काही समस्या, तुमच्या ज्या अडचणी असतील ते समस्या भेटतील. ह्या जी काही व्हिडिओ आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला डायरेक्टली ह्याची लिंक देतो. हे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट प्ले स्टोअरमधून तुम्ही घ्यावं. ओके, आता बघा मी पुढे जातो. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा. यामध्ये काय सांगतोय, हे आहे कंत्राटी ग्रामसेवक ची पात्रता. सगळ्यात महत्त्वाचं, मला खूप विद्यार्थी एवढे फोन करतात, सर मी एका क्लासवाल्याला फोन केला होता आणि मला सांगितलं की ग्रॅज्युएशनवर जमतंय. ज्यांनी जमतंय सांगताय ना, त्याचा नंबर मला द्या तुम्ही. ओके, कारण की याचा अर्थ असा होतोय, तुम्हाला 12वीला जर 60 पेक्षा कमी मार्क असेल तर तुमच्याकडे ॲग्रीच्या डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे तरच जमतंय, किंवा समाज कल्याणची डिग्री पाहिजे तरच जमणार आहे. तुझी 12वीला 55%, 58%, 59% असेल भाऊ, आणि तुझं ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा नसेल तर तू PhD जरी असेल, 10 PhD जरी तुझ्या झाल्या असतील तरी तू पात्र नाहीस, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये मी हेच सांगतोय, इथं पहिली पात्रता काय म्हणते, हे उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60% गुणासह उत्तीर्ण म्हणताय. म्हणजे ही अट अत्यंत महत्वाची आहे. ही अट काय आहे, अत्यंत महत्वाची आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करू शकता, शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका, म्हणजे तुमच्याकडे जर इंजिनिअरिंगचा 3 वर्षाचा डिप्लोमा असेल, कोणत्याही 10वी नंतर पॉलिटेक्निकचं काय असतं, एक 10+3 10+3 10+3 जे असेल, तर तुम्ही त्या शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका 3 वर्षाचा अभ्यासक्रम असेल तरीही तुम्ही ग्रामसेवक परीक्षा देऊ शकता. तिसरी गोष्ट बघा, यामध्ये शासनमान्य संस्थेची समाज कल्याणची पदवी BSW, तुमच्याकडे जर हे असेल तर बाकी कशाचीच गरज नाही, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर किंवा बघा इथं प्रत्येक वेळेस किंवा आहे, हे किंवा हे. आता बघा इथं माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता आणि कृषी विषयाची पदविका, म्हणजे 2 वर्षाचा डिप्लोमा, 10+2 कृषी पदविका. ओके, आणि अभ्यासक्रम धारण करीत असतील अशा उमेदवारांकडून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. मात्र कृषी विषयाची पदवी म्हणजे डिग्री किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ असा होतो, पोरं काय म्हणतात, सर याला अनुभव पाहिजे का, अनुभव वगैरे काही नसतं भावा. म्हणजे जर आपला पेपर झाला, आपला 200 मार्काचा पेपर आहे आणि आपल्या दोघांना काय झालं, मी डिप्लोमा धारक आहे समजा आणि तुझाही डिप्लोमा आहे, दोघंही डिप्लोमा धारक आहेत आणि ह्या दोघाही डिप्लोमा धारकांमध्ये ह्या दोघांना समान मार्क आहेत, 152 मार्क आहेत.
ओके, 152 मार्क आले, दोघांना बी समान मार्क आले. आता समान मार्क आल्यानंतर त्यांनी सरळ सांगतायत, अगोदर काय व्हायचं, हा जर शब्द नसता तर तुझी डेट ऑफ बर्थ कामाला आली असती. डेट ऑफ बर्थ अगोदर पाहिली जाते. समान जर मार्क आले तर सर्वप्रथम डेट ऑफ बर्थ कामाला येते. ओके, लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतोय ह्या गोष्टी मी केलेल्या आहेत. ओके, 2012 मध्ये मी ग्रामसेवक होतो परभणीमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत, लक्षात ठेवा. ओके, समान मार्क आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय केलं जातं, भावांनो, काय केलं जातं, डेट ऑफ बर्थ वरती काढलं जातं. आणि त्यानंतर बघा, एक गोष्ट बघा, लक्षात ठेवा काय आहे, दुसरी गोष्ट बघा याच्यामध्ये, इथं असं लागू होणार नाही. ह्यांनी काय म्हणतायत, जर दोन्हीपैकी ज्या उमेदवाराकडे समाजसेवेचा अनुभव आहे किंवा ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल असं म्हणतायत. जर समान मार्क पडले तर गोष्ट ही ओके, म्हणजे तुम्हाला त्याला 150 मार्क आहेत आणि तुम्हाला 152 मार्क आहेत, त्यावेळेस त्याचा अनुभव काही चालत नाही, तुमचे मार्क चालतात. यामुळे बाकी काही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. इथं कुठलाच मॅटर काही हे नाहीये. ओके, अनुभव वगैरे इथं काही नाहीये, काही घेणं देणं नाहीये. पसंती म्हणतायत ते, म्हणजे प्राधान्य आम्ही देऊ समान मार्क पडले तर, याचा अर्थ असा होतो. हे लक्षात ठेवा. हे खूप मुलं कन्फ्युजन आहेत, काही मुलं खूप कन्फ्युजन आहेत. ओके, दुसरी एक गोष्ट आता बघा, आणि हे सगळ्यामध्ये कुठलीही पात्रता जर तुमच्याकडे असेल, ही असेल किंवा आपण हे एक यामध्ये बघा, एक आहे, ही एक पात्रता, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे आणि ही चौथी आहे. ओके, आणि ह्या चारही जरी पात्रता तुमच्याकडे असेल, तुम्ही याच्यामध्ये बसत असाल, तरी तुम्हाला ही MSCIT आहे ना, MSCIT असणं कंपल्सरी आहे. कंपल्सरी म्हणतोय. MSCIT नसेल तर काहीच करता येणार नाही. किंवा जर तुमच्याकडे MSCIT नसेल, ह्याच्यासाठी समतुल्य दर्जाचा MSCITच्या सोबतचा एक कोर्स, म्हणजे केंद्र सरकारचे एक असतं बघा, CCC असेल, CCC MSCIT CCC किंवा ह्याच्या सोबत असणारा कॉम्प्युटरचा एखादा कोर्स जो आहे तो काय होऊ शकतं, ह्याला हे अत्यावश्यक आहे. जर हे दोन्हीपैकी एक कोर्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही, आपल्याकडे तर सर्वात जास्त MSCIT चालतात, पण काही विद्यार्थी CCC पण करतात. हे केंद्र सरकारचं आहे, त्यामुळे हे दोन्हीपैकी कुठलाही एक असेल तरी चालतं, पण हे कन्फर्म पाहिजे. हे पाहिजे. ओके, लक्षात आलं मी काय म्हणतोय, हे पाहिजेच, कारण की हे तर पाहिजे पण ह्याच्या जोडीला हे पाहिजे. आणि जर अजून समजून सांगतो दादा, इकडं बघ, जर हे सगळ्या चारही तुझ्याकडे पात्रता आहे पण तुझी MSCIT नसेल तर तुला फॉर्म भरता येत नाही. हे मी तुम्हाला तुमच्या समोर आरडून सांगतोय, तुम्हाला लोक फसवतील सांगतोय. आणखी तुम्हाला फोन करताय, तुम्ही सांगताय, फोन करून तुम्ही विचारताय, त्यांना काय माहिती आहे सांगा बरं. ह्याच्यात माझा आयुष्य, मी स्वतः राहिलेलो आहे. 2012 मध्ये परभणीला ग्रामसेवक आहे. ओके, मला माहिती आहे काय असतं काय नसतं. हे 12 वर्षापासून शिकवतोय मी हे सगळ्या गोष्टी. हजारो शेकडो ग्रामसेवक प्रत्येक पंचायत समितीला माझे आहेत, मला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यामुळं मी हे सांगतोय, हे MSCIT असणं आवश्यक आहे. नसेल तर लगेच करून घे, 2 महिन्यात सर्टिफिकेट येत आहे. ओके, आता हे सर्व गोष्टी पाहिजे, ही झाली तुमची पात्रता. आणि दुसरा एक महत्वाचा अँगल, सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असलेला एकमेव प्रॉब्लेम आहे बघा, सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आहे, सर ही कंत्राटी आहे का? भाऊ काय असतं हे, कंत्राटी आहे का? सगळ्यांनी नीट ऐका, ग्रामसेवक पद हे कंत्राटी आहे का, म्हणजे खाजगी आहे का? काही लोकांचं टेंडन्सी अशी आहे. भाऊ मला सांग, तू शिक्षक झालास, तुला 3 वर्षे तू शिक्षक झाला, शिक्षकाला तुला काय म्हणतात, शिक्षण सेवक कालावधी, बरोबर आहे. उद्या तू कृषी सेवक झाला, तू 3 वर्षे काय होतो, कृषी सेवक असतो. आणि 3 वर्षानंतर तुझं नियमित सेवा काळ चालू होतं, त्याला कृषी सहाय्यक म्हणतात. म्हणजे 3 वर्षानंतर कायमस्वरूपी तुला सेवेमध्ये घेतलं जातं. कृषी सेवकला पण आहे शिक्षण सेवक कालावधी, असंच आहे, बरोबर आहे का नाही. तसंच ग्रामसेवकचा जो 3 वर्षाचा कालावधी आहे त्याला कंत्राटी ग्रामसेवक असं म्हटलं जातं. 3 वर्षानंतर त्याला कायमस्वरूपी सेवेमध्ये करून घेतलं जातं. हे कुठलं खाजगी नाही, परंतु 3 वर्षामध्ये ह्याला मानधन असतं फक्त 6,000 रुपये.
किती? 6,000 रुपये. सगळं मिळून याला पेमेंट पडतं 7,100 रुपये. लक्षात ठेवा, 7,100 रुपये पेमेंट. काय सांगावं, म्हणून तर आम्ही इथं आलो. लक्षात आलं का? 7,100 रुपये पगार घ्यायचं. काय काय कशाला? मेकअपला बी पूर्ण 7,100 रुपये. काय सांगावं तुम्हाला. परंतु नोकरी महत्वाची आहे दादांनो. याच्यामध्ये वाढ होईल. GR आलेला नाहीये, परंतु मागच्या वेळी असं सांगण्यात आलं होतं याच्यासाठी 18,000 पगार होणार आहे, म्हणून डायरेक्टली मानधन 18,000 करू असं मंत्री महोदयांनी हे सांगितलेलं. GR फक्त त्यांनी पाठवलेले नाहीयेत. याच्यामध्ये बदल होऊ शकतं आणि ही नोकरी खूप चांगली आहे. आता जरी 7,000 पगार असेल तरी तुम्हाला 3 वर्षानंतर याचं पेमेंट खूप चांगलं होतं. 50,000 पेमेंट होतं. त्याच्यापेक्षाही जास्त पुन्हा जसं जसं इन्क्रीमेंट असेल तसं तसं तुमचं ज्यावेळेस तुमची पोस्टिंग होईल किंवा तुमचं सर्व्हिस होईल त्याद्वारे ह्याचं पेमेंट वाढलेलं असतं. चांगलं पेमेंट आहे याला. हे काय 7,100 म्हणजे 6,000 दिलं जातं. भत्ते वगैरे मिळून 7,100 आपल्या अकाउंटला येतात दर महिन्याला. ओके, हे मी सांगतोय. ओके, लक्षात ठेवा. पण हे खूप महत्वाचे सध्याच्या घडीला बरं का. ह्याला कंत्राटी नका समजू. खूप चांगलं पद आहे आणि माझं मत आहे तुम्हाला सांगतो, हे शेवटची संधी आहे भावानं. माझा अनुभव सांगतोय. 12वी वाले पोरं, तुम्हाला शेवटची संधी आहे ही. याच्यानंतर नाही. 19ची जाहिरात आहे म्हणून शेवटची संधी आहे. लक्षात ठेवा. आज 2 पैशाला बघता. आज म्हणता कसं बाबा आम्ही सगळं अभ्यास करू. तुम्ही सगळं नाही करू शकत. तुम्ही GS वगैरे करू शकता. मी सांगतो ना तुम्ही काय काय करू शकता. त्याच्यामुळं मी सांगणारच आहे. पण हे जे आहे कंत्राटी आणि हे अभ्यासक्रम, हे अगोदर तुम्ही ह्याची पात्रता वगैरे आपण लक्षात ठेवली आहे. आता आपण याचं बघूया अभ्यासक्रम काय आहे याच्यावरती बघूया. आता अभ्यासक्रम काय आहे हे बघा. आपल्याला पेपर सोडवायचा आहे. आपल्याला एखादा समजा विराट कोहलीला शतक मारायचं आहे. विराट कोहली शतक मारणार आहे. विराट कोहलीला माहीत असते माझ्या समोरचा बॉलर एखाद्या बॉलरची त्याला भीती असते. त्याच्यासाठी तो नेटमध्ये जाऊन प्रॅक्टिस करतो. मग नेटमध्ये प्रॅक्टिस करतो. तो बॉल कसा टाकतो, काय आहे ते सर्व पाहून दुसऱ्या दिवशी मैदानात येतो. प्रत्येक बॉलवर 4 किंवा 6 मारत असतो, कारण की त्यांनी नेटमध्ये प्रॅक्टिस केलेली असती. सगळे पूर्ण बारकावे पाहिलेले असतात. आणि डायरेक्ट जर गेलं मैदानात तर काय होईल, प्रत्येक बॉलला विकेट पडणार आहे. प्रत्येक बॉलला विकेट पडणार आहे. दुसऱ्या डावाची वाट बघणार आहे. तसंच आपलं बी कार्यक्रम आहे. ही आता नापास झाला की पुढच्या वर्षी पुन्हा जाहिरात कधी येणार आहे बघतोय. आणि जाहिरातीचा तर एवढा भयानक वाट बघतोय आणि ह्याचा अभ्यास असतोय 0. आणि हे सगळ्यात जास्त जाहिरातीची गडबड कुणाला? ह्यालाच असते बघ. अभ्यास करणाऱ्याला कधीच गडबड नसते, ह्यालाच असते. आणि सगळ्यात जास्त निगेटिव्ह कमेंट्स करणार हेच असते. ओके, असे भरपूर असतात. तुम्हाला सांगतो हे आम्हाला प्रत्येक बॅचमध्ये. आता तुम्हाला सांगतो राजमुद्रा अकॅडमीमध्ये काल पोलीस भरती वगैरे झाली. माझे 400+ पोरं पोलीस केले मी. किती? 400+ पोरं पोलीस केले. 400+. जोक नाहीये, ही गोष्ट खूप मोठी आहे. 2,000 पोरं होते आपल्याकडे. जवळपास एका वर्षामध्ये आपल्याकडे 2-3 हजार पोरं येतात. सगळे पोलीस भरती, सरळ सेवा, फाउंडेशन, राज्यसेवा वगैरे वगैरे साठी. त्यापैकी आपण या भरतीमध्ये किती 400 पोरं पोलीस झालेत. आणि तुम्हाला शब्द देतो, कृषी सेवकमध्ये आपले महाराष्ट्रामध्ये 300+ असतील. ग्रामसेवकला सुद्धा आपल्याकडे 200+ पोरं ग्रामसेवक असतील. यामध्ये काही शंका नाही आहे. मी तुम्हाला शब्द देतो. लक्षात आलं? ह्याचा सिलेबस बघा काय आहे. हे बघा, मराठी हे कुणाला येत नाही रे. 12वी वर आहे मराठीला. 15 प्रश्न 30 गुण. हे वेड्याचा बाजार. मराठी म्हणजे काय विषय काय मला सांगा बरं. त्यानंतर इंग्रजी 15 प्रश्न 30 गुण. हे सोपं आहे. हे मार्क जे आहेत ना, हे जुना सिलेबसनुसारच मार्क आहेत. नवीनमध्ये बी हेच आहे, जुन्यामध्ये बी हेच आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जसं जुनं होतं तसंच ठेवलंय, फक्त सिलेबस बदललाय. लक्षात आलं मी काय म्हणलो तुम्हाला? फक्त सिलेबस बदलाय, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सेम आहे. मित्रांनो, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुण. बुद्धिमापन आणि गणित 15 प्रश्न 30 गुण. तांत्रिक प्रश्न म्हणजे सरळ सरळ सिलेबस बघणार 40 प्रश्न. आणि तुमचा रिझल्ट जर कुठं असेल ना, तर ह्या तांत्रिक प्रश्नावरती तुम्ही ह्या तांत्रिक प्रश्नाचा जर अभ्यास केला नाही भावांनो, तर नोकरी कधीच लागत नाही. जाहीर सांगतो मी तुम्हाला, शक्यच नाही लागणार. 80 मार्क आहेत भाई. काय 80? हे तर आपण कुठल्याही परीक्षेला, जिल्हा परिषदमध्ये जे पद आहे त्या सर्व प्रश्न परीक्षेला आपण बाकीचा मराठी, इंग्रजी, सामान्य, बुद्धिमापन, सरळ सेवा जर तुम्हाला करायची असेल, मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो, सरळ सेवा म्हणजे एकच परीक्षाद्वारे निवड. ह्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला हे मराठी 100% येणं आवश्यक आहे, इंग्रजी 100% आणि बुद्धिमापन आणि गणित ह्या 3 विषयालाच जास्त वेटेज असतं. ओके, GS तर कॉमन सगळ्यांना आहे,
कारण की GS मध्ये 8 विषय असतात आणि 8 विषयाला आपल्याला 15 प्रश्न आहेत. आता बघू आपण कोणते कोणते विषय आहेत आणि काय आहेत ते. तांत्रिक प्रश्न हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यासाठी तुमची तयारी करणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, एकूण प्रश्न 200 आहेत, एकूण प्रश्न 100 आहेत, एकूण प्रश्न 100, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे, म्हणून एकूण गुण 200 असतील. एकूण गुण किती असतील? 200 असतील. म्हणून याला 200 प्रश्नांसाठी 100 प्रश्न 200 गुणासाठी 2 तास म्हणजे 120 मिनिटांचा वेळ असेल. आणि त्याचं माध्यम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुला इंग्रजीमध्ये परीक्षा द्यायची असेल तर इंग्रजीमध्ये दे, काय तुझ्या मनावर आहे ते. तुला मराठीतून परीक्षा द्यायची आहे तर मराठीमधून दे, शेवटी तुझी इच्छा आहे. तुझा जर इंग्रजी जमत असेल दोन्हीपैकी एक चॉईस कर, दोन्हीपैकी तुला परीक्षा देता येईल. कॉम्प्युटरवर चॉईस करायला होतील ते, हे घ्यायचं हे घ्यायचं, ओके, दोन्हीपैकी एक. आणि यामध्ये सर्व प्रश्न जे आहेत ना याच्यावर HSC म्हणजे 12वी वरती असणार आहेत. पूर्ण 12वी वरती परीक्षा होणार आहे. पूर्ण म्हणजे कोणते प्रश्न 12वी वर येणार? मराठी 12वी लेवलची येणार, इंग्रजी 12वी लेवलची येणार, सामान्य ज्ञान हे 12वी लेवलचे येणार, गणित बुद्धिमापन हे 12वी दर्जाचे असणार. आणि हे तांत्रिक जे प्रश्न आहेत ना हे 80 गुण असणारे 40 प्रश्न हे कृषी पदविका दर्जावरचे आहेत. ओके, कृषी पदविका म्हणजे 10वी + 10+2 म्हणजे कृषी पदविका याच्यावरती आहे. आता बघा याच्यामध्ये पोराहो काय असतं तुम्हाला सांगतो, याचा सिलेबस बघूया. आणि या सिलेबसमध्ये नेमकं काय आहे, नेमकं काय दडलंय, सिलेबस नेमकं कसं, याचं पूर्ण PMच करून टाकू. सिलेबस नेमकं काय आहे ते आज बघून टाकू आपण. आणि या सिलेबसनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. या सिलेबसनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. सिलेबस तर दिलंय, पण काय अभ्यासायचं आणि काय नाही अभ्यासायचं हेही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ना, बरोबर आहे का नाही. पुन्हा एकदा सांगतो, जे नवीन आहेत व्हिडिओ बघतायत YouTube आपलं सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे मित्र वगैरे कोण परीक्षा देणार असेल तर हा व्हिडिओ त्यांना तुमच्या ग्रुपवरून पाठवून द्या, म्हणजे त्यांचंही कल्याण होईल. कानाकोपऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पण जाईल आपला, बरोबर आहे का नाही. मग अभ्यासक्रम बघूया. आपण काय केले, एक नवीन बॅच, एक फ्रेश बॅच चालू केली मी आता तुमच्यासाठी. एक खास नवीन बॅच आहे, फ्रेश आहे, एकदम फ्रेश आहे. ही बॅच आपण नवीन सिलेबसनुसार घेणार आहोत. नवीन सिलेबसनुसार म्हणजे पूर्ण विषयाची आपण घेत नाहीये. मराठी घेत नाही, इंग्रजी घेत नाही, बुद्धिमापन घेत नाही. आपण फक्त 80 मार्काचं बोलतो. 40 प्रश्न 80 मार्क म्हणजे तांत्रिक, ग्रामसेवक, कृषी घटक, तांत्रिक प्रश्न. तांत्रिक प्रश्नांमध्ये जे काही घटक आहेत तुम्हाला मी पुढे सांगणार आहे, ते सर्व घटक जेवढे काही ॲग्रिकल्चर असेल, समाजशास्त्र असेल, त्यानंतर आमच्या भूगोलचा मित्र भूगोलचा लेखक आहे, त्यामुळं जे काही डिझास्टर मॅनेजमेंट आहे त्याला आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो, हे राज्यसेवेला आम्ही रोजच शिकवतो. ते तर काय विषयच नाही आहे, ते शिकवणार आहे. ओके, हे सर्व विषय मी घेणार आहे. ओके, 40 प्रश्न 80 मार्काचे जे आहेत ते टोटल प्रश्न घेणार आहे. आणि ते फक्त 2,500 रुपयामध्ये. किती? 2,500 रुपयामध्ये. आणि तुम्हाला मी शब्द देतो, 2,500 रुपयामध्ये तुम्हाला 35+ मार्क नाही मिळाले तर मला सांगा. किती प्लस? 35+ मार्क नाही मिळाले तर मला सांगा. आणि विशेष म्हणजे आपल्या बॅचमधल्या जे काही 5 विद्यार्थी टॉपर आहेत त्या टॉपर विद्यार्थ्यांना आपण पूर्ण फीस परत देणार आहे. टॉपर विद्यार्थ्यांना पहिल्या 5 मध्ये आला घेतलेली बी फीस पूर्ण परत, 100% फीस परत. आता जर 2,500 रुपये फीस भरली असेल दादा, या 2,500 पैकी तुला जर तू पहिल्या टॉपमध्ये आलास, पहिल्या टॉपमध्ये आमच्या मार्कमध्ये जर आलास तर तुला तीही फीस परत देऊन टाकतो, फक्त तू पहिल्या टॉपमध्ये. आणि माझ्याकडून या तांत्रिक प्रश्नांसाठी हे 40 प्रश्न 80 गुणांसाठी माझ्याकडून इथं मी शिकवलेल्यामध्ये 35 प्रश्न आलेच पाहिजे. चॅलेंज देऊन सांगतो. याच्यात पंचायत शिकवतो, राज्यघटना शिकवतो, कृषी घटक शिकवतो, आपत्ती व्यवस्थापन शिकवतो, त्याचबरोबर समाजशास्त्र सुद्धा घेऊता. ओके, हे सगळे घटक कंटेंट टू कंटेंट, कट टू कट सिलेबस नुसार याच्यानुसार सगळ्या होतील. जवळपास आपले लेक्चर आहेत, कारण की मी लाईव्ह लेक्चर न घेण्याचं रिझन काय माहिती आहे? खूप मुलं मला म्हणतात की सर लाईव्ह लेक्चर घ्या की. लाईव्ह लेक्चर याच्यासाठी घेत नाही, लाईव्ह लेक्चर घेतल्यावर आपलं कंटेंट किती जात आहे? 30 ते 35 मिनिटं जात आहे. 1 तास लेक्चर. कुणीतरी कमेंट्स करते, सर हाय, मास्तर पुन्हा बाय म्हणते, काय चाललंय, हाय बाय सर, हे ह्याचा प्रॉब्लेम आहे. दुसरं म्हणते सर हे मला कळालंच नाही. तिसरं म्हणते लगेच कमेंट्स करते हे असंच झालं. एक म्हणते सर हे समजूनच नाही राहिलं. तिसरं म्हणते सर जास्तच कळालं.
त्या बोलण्याच्या नादामध्ये आपल्याला बोलायला वेळ नाहीये. आता आपल्याला कंटेंट पाहिजे. गप्पा मारायचे दिवस गेले. आपल्याकडे फक्त आणि फक्त 2 महिने आहेत. मी तुम्हाला सांगतो 60 दिवसाच्या आत परीक्षा नाही झाली तर तुम्ही म्हणाल ते ऐक तुम्ही. ओके, तुम्ही गाजर म्हणा किंवा लोक गव्हर्नमेंट काय म्हणेल ते काही म्हणा. ओके, पण हे 60 दिवसाच्या आत IBPS ला परीक्षा घ्यावं लागणार आहे. त्याच्याशिवाय यांच्याकडे पर्याय नाहीये. मी सांगतोय तुम्ही बॅच करा. तुम्हाला 100% ग्रामसेवक बनवतो. बाकीचे विषय तुम्ही करा. कृषी घटक आणि बाकीचा तांत्रिक नवीन सिलेबस जो आहे तो माझ्याकडे द्या. मी तुमच्या सोबत आहे. कृषी घटकाचे जे काही हे एकूण विषय आहेत ही बॅच बघा. तुम्हाला सांगतोय या बॅच वरती नवीन जे काही आहेत हे जे काही आपण पाहतोय ह्याचे सगळे नोट्स बॅच लावलेले ज्या दिवशी तुम्ही बॅच लावलात त्या दिवशी तुम्हाला ह्या 12 विषय जे आहेत ह्याच्यावरती कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे, यंत्र, आधुनिक सिंचन पद्धती, विस्तार, माहिती तंत्रज्ञान, सहकार पतपुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृदसंधारण, जलसंधारण याचे जे काही 12 विषय आहेत ह्या कंटेंटचे ऍडमिशन ज्या दिवशी घेताल त्या दिवशी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हे 12 विषय आहेत. या 12 विषयाचे ज्या दिवशी तुम्ही ऍडमिशन घ्याल त्या दिवशी मी तुम्हाला याच्या नोट्स देणार. लक्षात आलं? ज्या दिवशी तुम्ही ऍडमिशन घ्याल याच्या नोट्स देणार. आणि तुम्हाला सांगतो हे जे विषय आहेत ना हे कृषीचे याच्यावरती ग्रामसेवकला 30 क्वेश्चन असणार. किती असणार? 30 क्वेश्चन असणार. त्याच्यामुळं हे जे आहे ना आणि बाकीचे 10 क्वेश्चन साठी आपल्याला बाकीचं बघायचं आहे. मी तुम्हाला सांगतो ओके, बाकीचं आपल्याला 10 क्वेश्चन साठी बघायचं आहे. आता सिलेबस वरती येऊ. चला बरं आपल्या सिलेबस वरती येऊ. काय आहे ते डिटेल्स मध्ये सांगतो तुम्हाला. बॅच मध्ये काय घेणार आहे ते मी सांगतो. ओके, हा घटक मी बॅच मध्ये घेणार नाही. म्हणजे हा जो काही GS चा घटक आहे बघा मराठी 12वी सर्वसाधारण शब्दसंग्रह. ओके, सर्वसाधारण शब्दसंग्रह. ओके मित्रांनो, तुम्ही जर पहिल्या लेक्चरमध्ये आपण बॅच ज्यावेळेस जॉईन करतो त्यावेळेस तुम्हाला सगळ्या आणखी याच्यावरती सगळ्या गोष्टी भेटतात बरं का. इथं बघा यामध्ये वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्य प्रकाराचा अर्थ ओके आणि त्याचा उपयोग. एखादी म्हण देणार. ओके, आवळा देऊन कोहळा काढणे. ओके, लक्षात आलं? हे जे काही म्हणी आहे आती तेथे माती हे म्हणी आहे त्याचा अर्थ सांगा म्हणे. ओके, हे उतार्यावरील प्रश्न. एक उतारा फिक्स असणार बरं का मराठीमध्ये आणि त्या उतार्यावर 4 क्वेश्चन असणार बरं का. कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन असणार. ओके, अरे एक उतारा 15 पैकी 4 क्वेश्चनचा एक उतारा आला की वर उतारा वाचायचा आणि खाली लिहायचं राव. किती सोपं आहे. इंग्रजीमध्ये बी एक उतारा असणार आहे बघा. यामध्ये इंग्रजी पण 12वी दर्जाची आहे. व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स आहे, ग्रामर आहे. ओके, सिंपल एवढं काही अवघड नाहीये. ओके, त्यानंतर बघा बुद्धिमापन. बघा गणित आणि बुद्धिमापन, बौद्धिक चाचणी म्हणजे डोक्याला खुराक. ओके, डोकं चाललं पाहिजे. तर्क आधारित प्रश्न, अंकगणितवरील प्रश्न, बेरीज वजाबाकी वगैरे, बुद्धिमापन व आकलन. ओके, हे दोन्ही बी कॉमन. म्हणजे जास्ती प्रश्न तुम्हाला ह्या कशावरती असतील? हे बुद्धिमापनवरती असतील. इथं सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित मध्ये प्रश्न वयवारी वगैरे असते ना, वयवारी वगैरे विचारतात. बुद्धिमापनच्या रिलेटेड गुणोत्तर प्रमाण हे प्रश्न याच्यामध्ये असतील. म्हणजे अंकगणितामध्ये याच्या घेतले जातील किंवा अंकगणिताचे जे काही 2-3 क्वेश्चन याच्यामध्ये मला असं वाटतंय ह्या 15 पैकी 5 प्रश्न हे अंकगणितावर असतील आणि बाकीचे 10 प्रश्न हे बुद्धिमापनवर विचारतील त्यांनी. हे दोन्ही याच्या रिलेटेड बरं का यामध्ये बघा. त्यानंतर बघा हे नवीन सिलेबस पूर्ण त्यांनी हे केलेलं आहे पूर्ण. आता तुम्हाला सांगतो हे नवीन सिलेबस ना तुम्ही काहीच वाचू नका भावांनो. बघा आधुनिक भारताचा इतिहास ह्याच्यातलं स्टेट बोर्डचं पुस्तक घ्या. आधुनिक भारताचा इतिहास वाचत असताना भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल त्याच्यासाठी तुम्ही एकच पुस्तक रेफर करा. हे याच्यामधलं कंटेंट तुम्हाला सांगतो. हे आपलं एक पुस्तक आहे. ते पुस्तक तुम्ही जाहीर करा. तुम्हाला मी पुस्तक देतो. हे पुस्तक जे आहे महाराष्ट्र आणि भारताचा भूगोलसाठी हे माझं स्वतःचं पुस्तक आहे. याला विद्यापीठानं सुद्धा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठानं जी काही पदवी संदर्भ पुस्तक म्हणून याला घोषित केलेलं आहे. ओके, हे स्वतःचं माझं पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये
महाराष्ट्र आणि भारताची तुलना आहे, त्याच्यामुळे वेगळं वाचायची गरज नाही. खूप जबरदस्त पद्धतीने मांडणी आहे, हे तुम्हाला दिसेलच. खूप जबरदस्त म्हणजे एकदम ऍक्टिव्ह पद्धतीने मांडणी केलेली आहे. जसे की आपल्या अनुभवातून तुम्ही कुणाकडे पुस्तक असेल तर एकदा बघा आणि नंतरच विचार करा. याच्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था आहे. ही भारतीय अर्थव्यवस्थासाठी तुम्हाला काही नोट्स रेफर करा, पुस्तकं तर काही वापरणं शक्य नाहीये. तात्याचा ठोकळा जो आहे, एकनाथ पाटील सरांचा ठोकळा, त्याच्यामधलं ही कृषी अर्थव्यवस्था कंप्लीट करा. हे बघा, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटन कार्य. रचना म्हणजे काय, त्यांचे पदाचा क्रम हे वगैरे जे आहे ते तुम्हाला इथं पाठ करावं लागेल. हे याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाज सुधारक. ओके, आता महाराष्ट्रातील समाज सुधारक इथं पण आहेत, बरोबर आहे का, इथं पण आहेत आणि आपल्या तांत्रिक प्रश्नामध्ये पण आहेत बरं का. आता तांत्रिक प्रश्नामधले समाज सुधारक वेगळे आणि हे समाज सुधारक वेगळे. जसे की तांत्रिक प्रश्नामध्ये ग्रामीण भागासंदर्भामध्ये कार्य करणारे समाज सुधारक येतील. याच्यामध्ये आपले महाराष्ट्राचे आपण महाराष्ट्राचे जे काही प्रमुख समाज सुधारक असतील, आपले महात्मा फुले असतील किंवा शाहू महाराज असतील. ओके, हे जे काही समाज सुधारक आहेत हे सर्व समाज सुधारक असतील. ओके, भरपूर समाज सुधारक आहेत. ह्याच्या काय करा, ह्याच्यासाठी तुम्ही एकनाथ पाटील सरांचा ठोकळा वापरा ह्या समाज सुधारकांसाठी. ओके, चालू घडामोडीसाठी तुम्ही काहीच करू नका. चालू घडामोडीसाठी रोज जरी पेपर वाचलात किंवा पृथ्वी आणि परिक्रमा जे आहे हे जरी रेफर केला तरी चालतं. पृथ्वीचं परिक्रमा माहिती आहे का तुम्हाला, एक मासिक येतं बघा महिन्याला, ते रेफर करा. भारताच्या शेजारील राष्ट्राशी संबंध हे आपल्या पुस्तकात आहे. ओके, कृषी आणि ग्रामीण विकास हे कुठेही आपल्या ॲग्रिकल्चर तांत्रिक प्रश्नामध्ये होऊन जातं. संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्ये हे सुद्धा मुद्दा आपल्या पुस्तकामध्ये आहे. हा मुद्दा आपल्या एका पुस्तकामध्ये जिल्हा विशेषमध्ये सापडून जाईल. हे सगळे भूगोलमध्ये तुम्हाला हा कंटेंट, महाराष्ट्राचा हा कंटेंट तुम्हाला समजून जाईल. त्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये बघा, एक साधारणतः ओके, हे झाले आपल्याला याच्यावरती जीएस चे क्वेश्चन बरं का. हे झाले पूर्ण कशाचे प्रश्न, आपले जीएस चे. म्हणजे इथं मराठीचे 15 प्रश्न आपण घेतले. एक सेकंद, मराठीचे 15 प्रश्न घेतले, इंग्रजीचे 15 प्रश्न आपण अभ्यासले, बुद्धिमापन आणि गणितावर 15 प्रश्न आणि सामान्य ज्ञानावरती जीएस वरती 15 प्रश्न. म्हणजे एकूण 15 त्रिक 45 15 चोक 60 मार्काची आपण इथपर्यंत आपण तयारी केली. आज 60 मार्काची तयारी केली. राहिले विषय 40 मार्काचे. आता 40 मार्कामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दादांनो, इथं बघा, आता हा तांत्रिक अभ्यासक्रम आहे, ह्याचा सिलेबस, ह्याचे पुस्तकं कुठंच नाहीत बरं का. तुम्हाला बाकीचे मार्केटमधले कृषी घटक वाचून जमणार नाही. तुम्हाला आज बी सांगतो मी. ओके, जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुमची इच्छा आहे, शेवटी तुमची इच्छा आहे. तुम्हाला कोणीतरी सल्ला देतं हे पुस्तक रेफर करा, ते पुस्तक रेफर करा, विषयच नाहीये. ओके, ह्यांनी डायरेक्ट डिप्लोमाचा सिलेबस दिलाय. करेक्ट, तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधार घ्यावा लागेल, पण अभ्यास मात्र तुम्हाला एकदम परफेक्ट पद्धतीनेच अभ्यास करावा लागेल. ओके, लक्षात आलं, परफेक्ट पद्धतीनेच तुम्हाला अभ्यास करावा लागेल, पर्याय नाहीये. आता बघा, समाज मानसशास्त्र. ओके, हे 11वी 12वीला विषय आहेत बघा आपल्या. ओके, 11वी 12वीला विषय आहेत ना, 11वी 12वीला विषय आहेत किंवा कृषी पदविकेला सुद्धा तुम्हाला विषय आहेत बरं काय, समाजशास्त्र वगैरे आहे बघा. 11वी 12वी असेल, हे तुम्ही रेफर केलं पाहिजे. हे मी तुम्हाला सांगेल, सगळं शिकवेल हे मी तुम्हाला. टोटल समाज सुधारकांचे योगदान काय आहे. आता बघा, याच्यामध्ये कोण, गाडगे बाबा असतील किंवा आणखी काही समाज सुधारक असतील, हे समाज सुधारकांचे योगदान जे ग्रामीण भागासंदर्भामध्ये योगदान दिलेलं आहे ते त्यांचं कार्य इथं असेल. ओके, लक्षात आलं, करेक्ट, याच्यामध्ये असेल. सामाजिक समस्या कोणकोणत्या आहेत, आज ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या समस्या असतील. हे पुस्तकं नाही आहेत, मार्केटमध्ये तुम्हाला भेटणार नाहीये, हे तुम्हाला शिकावं लागेल. ओके, सामाजिक योजना कोणकोणत्या आहेत, समाजासाठी सामाजिक कायदे कोणकोणते आहेत, ते कायदे योजना हे गट, याच्यावर तुम्हाला आज मी सांगतो. याच्यावर खूप झाले 2 ते 3 क्वेश्चन असणार एका बीटवर. ह्या बीटवर कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3च्या पलीकडे नसणार. मी तर 2-3 खूप सांगितले, डोक्याच्या वरून गेलंय. राहिला प्रश्न पंचायत राजचा. हा पंचायत राज व्यवस्था आपण ऑलरेडी अगोदर पण घेत होतो, आम्हाला माहित होतं. हे याच्याशिवाय ग्रामसेवकची परीक्षा होऊ शकत नाही. ही 73वी घटना दुरुस्ती आपल्याला पाहावं लागेल. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था,
म्हणजे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था आपल्याला पाहावं लागेल. हे 2 मुद्दे आहेत, पण ऑल पंचायत राज आपल्याला घ्यावा लागणार आहे, कारण की जीएस मध्ये सुद्धा काही पंचायत राज आहे. म्हणजे हे घेतलं तर तिकडचं पण कव्हर होऊन जाईल. म्हणजे मी हे सर्व ऑलरेडी मी पंचायत राज राज्यघटना पण शिकवतो, त्याच्यामुळं हे मला सोपं जाईल. ओके, भूगोल मधला आपत्ती व्यवस्थापन, भूगोलचा लेखकच आहे त्यामुळे सोपं जाणार. ऍग्रिकल्चर तर काय माझ्या रक्तात आहे, विशेष नाही त्याच्यात काही, बरोबर आहे का. म्हणून तुम्हाला मी सांगतो, बॅच करत असताना विचारपूर्वक बॅच करा. ओके, आता हे कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, सर्व पिकं याच्यामध्ये आले. हे सर्व जमीन आली, फळं आले, पिकावरील कीड व रोग आली, कृषी अवजारे, तंत्र, आधुनिक सिंचन पद्धती, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, हे सगळे आले. कृषी विस्तार, ओके, सहकार आलं, पतपुरवठा, बँका वगैरे, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, हे रेशीम उद्योग आहे इथं. येरी रेशीम, मुगा रेशीम, टसर रेशीम, ओके, श्वेत रेशीम उत्पादनासंदर्भात घडलेली क्रांती, श्वेत क्रांती, हे सर्वप्रथम. सेंद्रिय शेती, क्वेश्चन, कृषी आधारित उद्योग, जे काही उद्योग आहेत हे येणार. मृदसंधारण, जलसंधारण, जल व्यवस्थापन, हे सध्या महत्वाचा मुद्दा. पर्यावरणीय बदल, हे महत्वाचे जे काही बीट आहेत, हे बीट तुम्हाला कव्हर करावं लागेल, कारण की 30 प्रश्न याच्यावरती आहेत, ह्या 12 विषयावरती. आणि प्रमुख त्यांचा मुख्य केंद्रबिंदू जर काय असेल तर मुख्य केंद्रबिंदू हे आहे. लक्षात ठेवा, मुख्य केंद्रबिंदू ह्यालाच टार्गेट असेल. ओके, त्यानंतर बघा इतर मध्ये आपत्ती व्यवस्थापन, याला डिझास्टर मॅनेजमेंट आपण असं म्हणतो. महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाची विविध योजना, मूलभूत संगणक ज्ञान, मूलभूत म्हणजे संगणकावरती एखादा MSCITचं पुस्तक आहे का तुमच्याकडे? MSCIT जर पुस्तक असेल तर बाकी गरज नाही. MSCITचं पुस्तक तुम्हाला काय विचारणार, CPU काय आहे, DVDचं फुल फॉर्म काय आहे, CDचं फुल फॉर्म काय आहे, इनपुट डिव्हाइस कोणता आहे, आउटपुट डिव्हाइस कोणता आहे, मॉनिटर काय आहे, ओके, हे जे काही आहे, रॅम काय आहे, ह्या सगळ्यात प्राथमिक ज्या काही माहिती आहेत, कम्प्युटरचं जी बेसिक नॉलेज आहे, हे बेसिक नॉलेज याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे, हे माहिती पाहिजे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चा, जैवविविधता, याला आपण टिश्यू कल्चर, ऊती संवर्धन, जैवविविधता, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, हे सगळं शिकवतो आम्ही. हे सगळं मी भूगोलमध्ये राज्यसेवेला आहे. हा राज्यसेवा आहे ना आपली MPSC राज्यसेवेचा टोटल हा एक मुद्दा जो आहे पेपर मधला, राज्यसेवेचा तो पेपर मधला मुद्दा जशास तसं इकडे त्यांनी उचललाय. म्हणजे ग्रामीण भागाच्या रिलेटेड असल्यामुळं अशा पद्धतीनं भावांनो हा सिलेबस आहे. तुम्ही म्हणाल तेवढा सोपा सिलेबस नाहीये. लक्षात आलं का? हे खूप डेंजर सिलेबस आहे बरं का. तुम्हाला पुस्तक तर मार्केटमध्ये एक बी नाही याचं. ओके, लक्षात आलं. याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, बघा आपला टेलिग्राम पण चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलवर आपली एवढी अपडेट कोणच देत नाही. बघा तुम्ही टेलिग्राम चॅनल आवडलं, अपडेट माहिती त्याच्यावरची आवडली तरच जॉईन करा, बाकी नसता करू नका. ओके, आपलं असं डायरेक्ट सरळ जे आहे ते आहे आपलं. बघा ॲग्री स्टडी एक्झाम नावाचा आपलं हा ॲग्रिकल्चरचा हा आपलं टेलिग्राम चॅनल आहे. आणि जिओग्राफीचं टेलिग्राम चॅनल हा मी जिओग्राफीचं पण मास्टर आहे, कृषी घटकाचा पण मास्टर आहे, म्हणून जिओग्राफी_ विलास पवार नावाचा चॅनल आहे. हे आपलं लोगो आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो, डायरेक्ट तुम्ही एकदा सबस्क्राईब करा. नवीन असलेले पोरं सबस्क्राईब करा डायरेक्टली. ओके, जास्तीत जास्त मित्रांना पण पाठवा. आणि जर तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल डायरेक्टली, हा माझा नंबर आहे 94 20 34 98 92 हा नंबर आहे. हा नंबर जर पाठवायला अडचण होत असेल तर दुसरा एक नंबर आहे 91 25 25 49 25. ओके, 91 25 25 49 25 या सगळ्या याच्यावरती. आणि तुम्ही जर इथं जर कळत नसेल कुठं बी सर्च करा, यूट्यूबवर, गुगलवर, क्रोमवर, फेसबुकवर, कुठं बी सर्च कर, तुम्हाला माझं नाव आणि लेक्चर दिसायला लागतील. ओके, यूट्यूबवरचे लेक्चर बघा सगळे मित्रांनो. आणि तुम्ही डायरेक्टली काही वेळ न घालता, माझं तुम्हाला आव्हान असेल, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल, जर तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल, पोलीस भरतीला न झालेले माझे बंधू लोक, पोलीस भरती 12वी पासवर असते, पोलीस भरतीमध्ये अपयश आलेले त्यांना सुवर्ण संधी आहे. DED झालेले शिक्षक भरती जी बंधू भगिनी आहेत त्यांना सुवर्ण संधी आहे, कारण की DED झालं म्हणजे 60% पेक्षा जास्त मार्क आले. जे काही ज्यांना नोकरीची खरोखर गरज आहे त्यांना मी खरंच आव्हान करतोय की तुम्ही डायरेक्टली
तुम्ही एकदा हे ग्रामसेवकचा अभ्यास करा, कारण की बाकीचा सिलेबस तुमचा ऑलरेडी झालेला आहे. तुम्हाला फक्त गरज आहे तांत्रिक प्रश्नाची. याच्यासाठी आपण बॅच घेऊन येत आहे, बॅच चालू केलेली आहे. तर तुम्ही सर्वांनी ही बॅच जॉईन करावी. आणि तुम्हाला मी सांगतो, आणि जी बॅच आहे याच्यामध्ये मी तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवून देण्याची जिम्मेदारी कुणाची राहील? ही माझी राहील मित्रांनो. आउट ऑफ मार्क मिळवून देण्याची जिम्मेदारी ही कुणाची आहे? माझी आहे. 40 प्रश्न जे आहेत तुमचे 35 प्रश्न बरोबर येतील, ही माझी 100% गॅरंटी. आणि पुन्हा एकदा सांगतो, पहिल्या टॉप 5 मुलांना 100% फीस परत. आपल्या बॅचमधले पहिले 5 जी रँकचे पहिले 5 मुलं आहेत त्यांना 100% आपण फीस परत देणार आहोत. त्यासाठी बघा, आपण फीससाठी हे सर्व गोष्टी तर गौण आहेत. नोकरी लागल्यानंतर काय विषयच नाही त्याच्यामध्ये, विषय आहे का? बरोबर आहे का? पण ही संधी जाऊ देऊ नका, एवढं सांगेल. आणखी तुम्हाला याच्यामध्ये काही विचारायचं असेल, आणखी याच्या ग्रामसेवक पदाबद्दल अजूनही काही विचारायचं असेल, सगळं माहिती आहे, काही विचारू शकता. तुम्ही कॉल करा, मी तुमच्यासाठी उत्तर देण्यासाठी रेडी आहे. फक्त एकच समस्या असते, माझे दिवसाला 8 ते 9 लेक्चर असतात आणि लेक्चरमध्ये असेल तर मी तुमचा कॉल घेऊ शकत नाही. लेक्चर सुटल्यानंतर तुम्हाला तोच कॉल, तुमचा मिस कॉल पाहून रिटर्न येतो तुम्हाला. त्याच्यामुळं गैरसमज करून घेऊ नका की मास्तरला कॉल केला आणि कॉल मास्तरनी उचललेला नाही. ओके, मी जर लेक्चरमध्ये असेल तर कुणालाच नाही, राष्ट्रपतीचा आला तरी उचलत नाही, लेक्चरला प्राधान्य असतं आपलं. ओके, त्याच्यामुळं लक्ष द्या की तुम्हाला अडचण आली तर डायरेक्टली माझ्याशी संपर्क साधा. ओके, आणि काही विचारायचं असेल तर विचारू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. ज्या मुलांची फसवणूक होते की बाबा पात्रता 12वी पासला जमतं, त्या तुम्ही पात्रता बघितली आहे, सिलेबस बघितले, आवाका काय आहे हे सर्व कळेल. आणि ग्रामसेवकची बॅच आपण रन करतोय, आजपासून बॅच सुरू होते आहे. बॅच नंबर 2 जी आहे आपल्या याच्यावरती डायरेक्ट डाउनलोड करा. आपलं तुम्हाला डायरेक्टली डाउनलोड करायचं आहे. मी डायरेक्टली हा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, लिंक देतोय. हे जिओग्राफी अँड ॲग्रिकल्चर हे लोगो आहे. ॲप डाउनलोड करा आणि ॲपवरून तुम्ही परचेस करू शकता. ओके, धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला सर्वांना ग्रामसेवकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया आपण डायरेक्टली बॅचमध्ये. ओके, आणि विशेष म्हणजे अजून सांगतो, 2 महिन्याच्या आत सर्व सिलेबस कंप्लीट करून घेईल. पूर्ण कट टू कट सिलेबस कंप्लीट करून घेईल 2 महिन्याच्या आत. ओके, थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.